काय बघ दोस्तांनो, मामाच्या गावाला गोष्ट ऐकायची का? मामाच्या गावाला माधुरीताई पुरंदरांनी लिहिलेली गोष्ट आहे. दिवाळीची सुट्टी होती. बाबा यशला घेऊन मामाकडे गेला होता. तो नसल्यामुळे घरात सगळ्यांना कंटाळा आला होता. सगळे कंटाळवाणे बसले होते घरात. लता मावशी काम करता करता पुटपुटायच्या. यश असला की पायात लुडबुड करून अगदी हैराण करतो, पण नसला की घर कसं अगदी खायला उठतं. शेजारचा कुणाल रोज हाका मारून विचारायचा, काकू अहो यश कधी येणार आहे? आजोबा सुद्धा कुरकुरायचं, टीव्हीचा रिमोट कुठं गेलाय? माझा चष्माही सापडत नाहीये. छा बाबा, घरात नसला की काही सुचत नाही बुवा. शेजारच्या तावडे काकू दरवाजातूनच डोकून म्हणायच्या, नाही का आला अजून? चिकन करणार होते, आवडतं ना यशला? सगळ्यांना अगदी जणू कंटाळा आला होता. 8 दिवसांनी बाबाचा फोन आला, आम्ही उद्या सकाळी येत आहोत. सकाळी लवकर उठून निकिता वाट बघू लागली. रिक्षाचा आवाज आला, आई आई यश आला, यश आला. खिडकीतून डोकावत निकिता ओरडली. आजोबांनी विचारलं, भटो भटो कुठं गेला होतात? यश म्हणतो कसा, कोकणात मामाच्या गावाला. यश म्हणाला, मामाच्या गावात काय आहे? खूप झाडं आहेत आणि डोंगर सुद्धा, आणि मामाचं मोठं घर आहे. घरापुढं केवढं तरी अंगण आहे, आणि आणि घरामागे विहीर आहे, विहीर, एवढी मोठी विहीर. हो, तिथले अण्णा आजोबानं विहिरीतून पाणी काढतात. चाकावरून सर सर बादली सोडायची आणि जोर जोरात ओढायची. मी पण छोट्या बादलीतून पाणी काढलं, आणि बाबा तर पाण्यात पोहला सुद्धा, त्या मोठ्या विहिरीतल्या काळ्या काळ्या पाण्यात. मामा आणि बाबा पाण्यात धबाधब उड्या मारत होते. उडी मारली की पाणी उंच उडत, आणि मी तर भिजूनच गेलो पार. तू पोहलास की नाही? आजोबांनी विचारलं. हा कसला पोहतोय? निकिताताईंनी चिडवलं. भटो भटो मारता का उडी? भटोंना भरली हुडुहुडी. काय हो भटो, वाचते का थंडी? भटो म्हणतात घाबरगुंडी. आणि यश आणि निकिताताईची थोडा वेळ झक्कास मारामारी झाली. आजोबा हसत म्हणाले, घर जागं झालं बुवा एकदाचं. दोघांचं भांडण सोडवत बाबा म्हणाला, अरे तू समुद्रात कसं छान खेळलास ते सांग ना. तिनं तर अजून समुद्र पाहिलेला पण नाहीये. आजोबांना सांगीन. हिला नाही सांगणार. यश फुसकरला. आजोबा, आम्ही मामाबरोबर समुद्रावर गेलो होतो. केवढा असतो ना तो, सगळीकडे नुसतं निळं निळं समुद्र होता. जवळ गेलो की लाट येती धावत, खळखळ 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 खळ. माझ्या कमरेपर्यंत पाणी आलं. माहितीये, खाली वाळू असते ना, वाळू, तिच्यात पाय घसरून मी धपकन पडलो. पाणी तोंडातच गेलं. खारट खारट. पण मी घाबरलो नाही आजोबा. वाळूमध्ये मामाने मोठा किल्ला केला. कसला सही होता. बाबांनी पण डोंगर केला, पण तो बोगदा करायला गेला आणि सगळा डोंगर भुसकन मोडूनच गेला. वाळूमध्ये मला छान शिंपले, शंख, दगड मिळाले. हो, मला बघू ना, निकिताताई ओरडली. तुला नाही देणार, तू मला चिडवतेस सारखं, यश म्हणाला. नाही चिडवणार, शपथ शपथ शपथ, निकिताताई कान धरून म्हणाली. मग सॉरी म्हण, चल सॉरी म्हण. मला देतोस का प्लीज? मला देतोस का प्लीज? यशनं पिशवी भरून शंख आणि शिंपले निकिताताईला दिले. थँक्यू असं म्हणून निकिताताईनं त्याची पापी घेतली. दुसऱ्या दिवसापासून सगळं नेहमीसारखं सुरू झालं. वहिनी, आत्ता आवरलं होतं मी घर. यशनं पुन्हा पसारा केला. कुठं गेला तो? 10 वेळेला याची खेळणी उचलायची, केर काढायचा. माझी बाई कंबर मोडून जाते अगदी. पुढच्या कामाला जायला उशीर होतो. भारी द्वाडपणा करतो हल्ली हा यश. यश, जेवला नाहीस ना रे? इडल्या आणल्यात तुझ्यासाठी. मागच्या खेपेच्या आवडल्या होत्या ना, तू एकट्यानं खाऊ नकोस हं सगळ्या. एखादी निकिताताईला ठेव. आवडल्या तर हाक मारून सांग, आणखीन देईन हो आणून. रगोड केल्यात.
आई, माझा मोजा सापडत नाहीये. यशनीच ठेवला असेल कुठेतरी. तू नेहमी असं करतो. मला उशीर होतोय ना गो शाळेला. अगं आई, ओरड की गं त्याला. मला कशी ओरडतेस? ओरड त्याला पण. सगळे त्याचीच बाजू घेतात. लहान आहे ना तो. यश, माझा मोजा. यश, आटप लवकर. कितीदा सांगितलंय, घाईच्या वेळेला आतून दार लावत घेऊन जाऊ नकोस म्हणून. मला दाढीचं सामान तरी घेऊ दे रे यश. आणि काय करतो काय आहेस इतका वेळ आतमध्ये? बादली डुंबत बसलायस की काय? उत्तर दे यश. यश, उठ आता. यश, एवढं खाऊन टाक पटकन. यश, बाबाला त्रास होतोय. यश, आलेच बर का. यश, सांडायचं नाही. येतोयस ना यश? अरे झोपायला चल रे यश. यश, यश आणि यश.